हॅलो, खूप दिवसांपासून आळूवडी रेसिपी शूट केलं होतं पण शेअरच केलं नव्हतं. म्हणलं चला आज शेअर करावं. सगळ्यात पहिलं खोबरं, लसूण, मिरची, जिरे मिक्सरला बारीक करून घेतले. मग 2 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, लसूण, खोबरं, मिरचीचं वाटण, ओवा क्रश करून टाकला, पांढरे तीळ, हळद, थोडं लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि 10 मिनिटं ही चिंच भिजत ठेवली होती. मग चिंचेचं पाणीही त्यामध्ये टाकलं आणि मग मिक्स करून 5 मिनिटांसाठी ठेवून दिलं. मग आळूची पानं घेऊन आळूच्या पानाच्या मागच्या साईडला हे मिश्रण लावून घेतली. ही छोटी पानं होती त्यामुळे डिरेक्ट लावलं. जर मोठी पानं असतील तर त्याच्यावर थोडं लाटणं फिरवून घ्यायचं. असं एकावर एक पान ठेवून सगळ्या पानांना मिश्रण लावून घेतलं आणि मग असा रोल बनवला आणि वडी वाफलवायला ठेवली. 15 ते 20 मिनिटात वडी शिजली. मग गॅस बंद करून थोडी थंड होऊ दिली आणि मग कट करायला घेतली. सुरीला थोडं तेल लावायचं म्हणजे वड्या एकदम पातळ चिरतात. गॅसवर कढई ठेवली आणि मस्त तेलामध्ये वडी तळून घेतली. वडी खूपच सुंदर, टेस्टी आणि क्रंची झाली होती. आता मस्त पाऊस पडतोय त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. ओके, बाय.